पुण्यातील नवले ब्रिज परिसरामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं। या अपघातामध्ये एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून या घटनेतून राजकीय वादळ देखील उठलेलं आहे। नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे सविस्तर पाहूयात। गौतमी पाटीलच्या कारची रिक्षाला जोराची धडक। पुण्यातील नवले ब्रिजवर अपघात। अपघाताच्या घटनेवरून राजकीय वादळ। नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारनं पुण्यातील नवले ब्रिज जवळ एका रिक्षाला धडक दिली। ही घटना शनिवारी 30 सप्टेंबरच्या पहाटे 5च्या सुमारास घडली। या अपघातामध्ये रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहे। जखमींच्या नातेवाईकांनी मात्र गंभीर आरोप केले आहे। अपघाताच्या वेळी चालक म्हणून दाखवलेला संतोष उभे हा प्रत्यक्षात कार चालवत नव्हता तर दुसराच कोणीतरी होता, त्यामुळे सत्य दडपलं जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। आरोपी तो नाहीच आहे, कारण की जे आय विटनेस आहे फक्त तेच आय विटनेस तो आरोपी आहे असं ओळखतात। आणि मॅडम त्या गाडीत नव्हत्या, गौतमी पाटलींबाई त्या गाडीत नव्हत्या, हे फक्त आय विटनेस सांगतायत। आणि आय विटनेसचाच मला 2-3 वेळा फोन येतोय की तुम्हाला काही पैशांची गरज आहे का। याचा अर्थ माझे जे फिर्यादी आहेत ते पण सगळे ह्या दबावाखाली अडकलेले आहेत असा मला दाट संशय। त्यामुळे त्या फिर्यादींची कोणतीही मतं मी कन्सिडर करत नाही। जर प्रशासनाला कन्सिडर करायचे असतील तर त्यांची आय विटनेस व्यतिरिक्त जे पुरावे आहेत ते त्यांनी आमच्या समोर सादर करावेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून आणखीन एका वादाला तोंड फुटलंय। सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय, ज्यात मंत्री चंद्रकांत पाटील थेट पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी फोनवरून बोलताना दिसतायत आणि गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा प्रश्न विचारताना ऐकू येत आहे। याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडलेली आहे। ती मुलगी त्या रिक्षावाल्याची माझे वडील सिरियस आहे, पण अजूनही केस दाखल होत नाही, पळून गेले लोक। तशी गाडी तरी पकडली आहे। मी डीसीपीला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा। चंद्रकांत पाटलांनी जरी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळामध्ये अनेक पडसाद उमटताना दिसतायत। रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे। रोहित पवारांची एक्स पोस्ट नेमकी काय आहे तेही पाहूया। तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत परदेशामध्ये पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। अपघातग्रस्त गाडीमध्ये गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणार नाही। गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यामध्ये गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात, असं रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। आमदार रोहित पवारांच्या या पोस्टचं काही जणांनी समर्थन केलं तर काहींनी पोस्टवर व्यक्त होत घटनेचं राजकारण होत असल्याची टीका केली। रोहित पवारांच्या टीकेबद्दल विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। रोहित पवारला काय काम धंदा आहे, नेता व्हायला लागला, जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहिली बाबा। काय म्हणाला, मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही, यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय। नवले ब्रिजवरील अपघाताचा तपास अद्याप सुरू आहे, मात्र या घटनेनं फक्त एका अपघाताचा मुद्दा राहिलेला नाही। आता तो न्याय, जबाबदारी आणि राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्न बनला आहे। पोलीस चौकशीतून आता खरं सत्य काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रशेखर भांगेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।